संकटातून रक्षण करण्यासाठी, त्या संकटाचं निवारण करण्यासाठी. आणि आज त्या काळभैरवनाथाचा आणि जोगेश्वरी मातेचा विवाह सोहळा, आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. म्हणून त्या सेवेच्या निमित्तानं आपण उपदेशपर विषयाचा अभंग निवडलेला आहे. माई बापा हो, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो की उपदेश कुणाला करावा आणि उपदेश कुणी करावा? लक्षात घ्या बरं. हाती उपदेश आता करी पुढे, हाती उपदेश करी पुढे, हाती उपदेश आता तरी पुढे, हाती उपदेश आता करी पुढे, हाती उपदेश आता तरी पुढे, हाती उपदेश हे आता तरी पुढे, हाती उपदेश आता तरी पुढे, हाती उपदेश. सगळ्याच्या पायी माझे सगळ्याच्या पायी माझे सगळ्याच्या पायी माझे लक्षात घ्या बरं माई बापा हो आता की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. प्रश्न असा निर्माण होतो, उपदेश कुणाला करावा आणि उपदेश कुणी करावा? तर ऐका, उपदेश कुणाला करावा? उपदेश हा दोन प्रकारच्या व्यक्तीला केला जातो. पहिला म्हणजे समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार बघून त्याला उपदेश केला जातो, आणि दुसरा समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार न पाहता त्याला उपदेश केला जातो. मग समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार पाहून, दीदी बसून घे, आपण मोजके आहोत ना, मोजक्याने थोडस लक्ष दिलं तर बरं वाटतं की नाही? सांगा बरं. ऐकणाराचं लक्ष असलं तर सांगणाराला अधिक सांगावं असं वाटतं. बरोबर आहे की नाही? कुणी जरी बोललं ना तर शेजारीनं तिला सांगत जा, बोलू हा, चिमटा घेतलं तरी चालेल, तसं काय. हा, विठाल ऐका ना, समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार बघून जो उपदेश केला जातो त्याच्यामध्ये 3 मार्ग आहेत: ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि योग मार्ग. या तिन्ही मार्गाचा उपदेश समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार बघून केला जातो, आणि समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार न पाहता जो उपदेश केला जातो त्याच्यामध्ये एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. माझ्या भगवंताची भक्ती करण्याचा, कथा करण्याचा, कीर्तन करण्याचा, प्रवचन करण्याचा, नामस्मरण करण्याचा अधिकार सगळ्यांनाही माई बापा. इथं लहान मोठा, उच्च नीच, स्त्री पुरुष असा काही भेदभाव नाही. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता. सकळांशी येथे आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताची भक्ती करण्याचा, कथा करण्याचा, कीर्तन करण्याचा, भजन करण्याचा, प्रवचन करण्याचा अधिकार सगळ्यांनाही माई बापा. आणि या भक्ती मार्गाचा उपदेश समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार न पाहता केला जातो. म्हणजे उपदेश कुणाला करावा हे आम्हाला कळालं. उपदेश कुणी करावा तर लक्षात घ्या, उपदेश हा अधिकारी व्यक्तीनेच केला पाहिजे. मग आपण आज सेवेसाठी जो अभंग निवडलाय त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबरे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. मग तुकोबऱ्यांचा अधिकार किती मोठा आहे बरं? तुकोबरे किती मोठे आहेत बरं? अनु रेणू या थोकडा
तुका आकाश तुकोबरायांचं मोठेपण सांगणे इतपत मी मोठी नाही. माझा पामर आहे काय थोरपणा, पायीची वाहन पायी बरी. पण तुकोबरायांचे जे शिष्य आहेत निळोबार, निळोबरायांचं मोठेपण मी तुम्हाला सांगू शकते. ऐका ना, की निळोबरायांना भगवंताची प्राप्ती करून घ्यायची होती. पण जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूचा उपदेश मिळणं खूप महत्वाचं असतं. त्याच्याशिवाय भगवंत भेटत नाही हे निळोबरायांना चांगलं माहिती होतं. मग निळोबरायांचे जे सद्गुरू होते ते आमचे जगद्गुरु तुकोबराय. मग निळोबरायांनी विचार केला की तुकोबरायांचा उपदेश आपल्याला मिळाला पाहिजे. पण तुकोबरायांचं तर निर्वाण झालेलं होतं, वैकुंठ गमन झालेलं होतं. आता तुकोबरायांचा उपदेश मिळवायचा कसा? तर निळोबराय विचार करतात, ज्याप्रमाणे तुकोबरायांनी बहिणाबाईच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांना उपदेश केला तसं माझ्याही स्वप्नामध्ये येऊन मला उपदेश करावा. दिवसामागून दिवस निघून जात होते, मात्र निळोबरायांच्या स्वप्नामध्ये तुकोबराय काय येत नव्हते आणि उपदेश काय करत नव्हते. म्हणून निळोबरायांनी देहूला जायचं ठरवलं. निळोबराय देहूला गेले, तुकोबरायांचं दर्शन घेतलं, गळ्यामध्ये विणा अडकवला आणि ठरवलं की तुकोबरायांचा उपदेश मिळण्याशिवाय आपण देहूतून माघारी जायचं नाही. मुखातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा नामजप सुरू केला. तुकोबरायांचा धावा करायला सुरुवात केली. भगवंताला प्रार्थना केली, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे परमात्म्या, हे जगदीशा, माझ्या तुकोबरायांना तू लवकरात लवकर माझ्याकडे पाठवून. नामस्मरण चालू आहे, तुकोबरायांचा धावा चालू आहे. ते दिवसामागून दिवस निघून गेले, पण तुकोबराय काय येत नव्हते आणि उपदेश काय करत नव्हते. आता तुकोबराय येत नाहीत म्हणून निळोबरायांनी उपोषण करायचं ठरवलं. अन्न पाणी न घेता त्यांनी तुकोबरायांचा धावा करायला सुरुवात केली. पुन्हा पांडुरंगाला विनंती केली की हे पांडुरंगा, हे परमात्मा, हे जगदीशा, एवढा निष्ठुर होऊ नको रे, काळी जेवढं घट्ट होऊ नको रे. जर मला तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मला माझ्या तुकोबरायांच्या उपदेशाची गरज आहे. म्हणून माझ्या तुकोबरायांना तू लवकरात लवकर माझ्याकडे पाठव. निळोबरायांनी प्रार्थना केलेली आहे, भगवंताचा नामजप चालू आहे, अन्न पाणी न घेता सगळं काही चालू आहे. दिवसामागून दिवस निघून गेले, तरी सुद्धा तुकोबराय काय आले नाहीत आणि उपदेश काय मिळाला नाही. शेवटी अन्न पाणी न घेतल्यामुळे निळोबरायला ग्लानी आली, चक्कर आली, अंगामध्ये ताकद शिल्लक राहिली की निळोबराय मंदिराच्या उंबरट्यावर डोकं टेकून पडले. विण्याची तार छेडण्या इतपती त्यांच्या अंगामध्ये ताकद शिल्लक राहिलेली नव्हती. फक्त मनामध्ये आस होती की माझे तुकोबराय येतील आणि मला उपदेश करतील. आणि जर तुकोबरायांचा उपदेश झाला की माझा भगवंत मला भेटेल. पण निळोबरायांची अशी अवस्था झाली तरी तुकोबराय काय आले नाहीत आणि उपदेश काय मिळाला नाही. मात्र निळोबरायांची ती अवस्था बघून जगाच्या बापाचं पांडुरंग परमात्म्याचं हृदय द्रवलं. त्यांच्या मनामध्ये कळवळा निर्माण झाला आणि त्या ठिकाणी साक्षात जगाचा बाप पांडुरंग परमात्मा येऊन उभे राहिले. निळोबरायांच्या अंगावरून हात फिरवला. जसा पांडुरंगाने निळोबरायांच्या अंगावरून हात फिरवला तसा निळोबरायांच्या अंगामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. साधा सुद्धा हात होता का? तुमचा आमचा हात होता का? तुमचा आमचा हात लागला तर चालू वस्तू बंद पडतात. जगाच्या बापाचा हात होता तो. जसा हात फिरला तसं निळोबरायांच्या अंगामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. निळोबरायांनी मान वर करून बघितलं तर जगाचा बाप पांडुरंग परमात्मा उभा आहे. निळोबराय उठले, भगवंताचं दर्शन घेतलं आणि हात जोडून उभे राहिले. आता लक्षात घ्या बरं माई बापा, निळोबराय ज्याच्यासाठी एवढा ठास करत होते, निळोबरायांना तुकोबरायांच्या उपदेशाची गरज कशासाठी होती? की निळोबरायांना जर तुकोबरायांचा उपदेश मिळाला तर त्यांना भगवंत भेटणार होता. पण आता इथं झालं काय की तुकोबरायांचा उपदेश मिळायच्या आधी जगाच्या बापाने त्यांना दर्शन दिलं, देव भेटला. मग आता तुकोबरायांच्या उपदेशाची गरज राहिली होती का? नव्हती. पण लक्षात ठेवा माई बापा, आपल्या सद्गुरूच्या प्राप्तीसाठी भगवंताकडे प्रार्थना करणारा हा एकमेव
शिष्य आहे ज्याचं नाव आहे संत निळोबा, ज्याच्यासाठी एवढा अट्टाल चालवला होता, ते पूर्णत्वाला गेलं होतं, जगाचा बाप भेटला होता, दर्शन दिलं होतं, आता तुकोबरायांच्या उपदेशाची गरज राहिलेली नव्हती. पण निळोबराय जगाच्या बापाला पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, अरे देवा, अरे भगवंता, मी तुला आहे म्हणून प्रार्थना केलीच नव्हती रे, तू इथं कशाला आला? बसलेल्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. आता येत राहणार आहेत, भगवंताचा विवाह सोहळा आहे, अक्षता टाकायला तर येतात ना, मग येणाऱ्याकडे जर तुम्ही सगळे बघत राहिला तर ते कॅमेरामध्ये कैद होत आहे ना, हो की नाही? हा, मग कीर्तन ऐकलेलं दिसायचं का न ऐकलेलं दिसायचं? हा, मग बघायचं कुणाकडे कळतंय पण विठ्ठल. निळोबरांचा अधिकार किती मोठा आहे बघा माई बापा हो, की निळोबराय जगाच्या बापाला पांडुरंग परमात्म्याला म्हणतात की अरे देवा, मी तुला बोलावलं नव्हतं, तू इथं कशाला आलाय, तू जा आणि माझ्या तुकोबराईने इकडे पाठव. लक्षात आलं का? देवाला जा म्हणण्याची ताकद निळोबरायांची, देवाला जा म्हणण्याचा अधिकार निळोबरायांचा, आणि ते अधिकारी निळोबराय तुकोबरायना आपले सद्गुरू मानतात. मग तुकोबरायांचा अधिकार किती मोठा असेल? ते अधिकारी तुकोबराय तुम्हाला उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणावर. स्वामी काच गुरु भक्ती, स्वामी काच गुरु भक्ती,
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला जड जीवांचा उद्धार करण्याकरता 4 उपदेश केलेले आहेत माई बापा. स्वामी काज म्हणजे स्वामीची सेवा करत चला, गुरुची भक्ती करत चला, पुत्रानं पित्याच्या आज्ञेचं पालन करत चला आणि पत्नीनं पतीची सेवा करत चला. पहिल्या चरणामध्ये केलेला पहिला उपदेश आहे स्वामी काज. आम्ही स्वामीची सेवा केली पाहिजे, स्वामीचं काम केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई खरंय, ठीक आहे, स्वामीची सेवा केली पाहिजे, स्वामीचं काम केलं पाहिजे, पण नेमकं स्वामी कुणाला म्हणायचं हेच आम्हाला कळत नाही, तर आम्ही स्वामीची सेवा करणार कशी? स्वामी कुणाला म्हणायचं? माई बापा हो, पूर्वीच्या काळातली लोक राजाला स्वामी म्हणायचे आणि आपलं सर्वस्व अर्पण करून राजा जसं म्हणतो तसं वागायचे, बोलायचे, आचरण करायचे, म्हणजे ते राजाला स्वामी म्हणायचे. मला सांगायचे काय, स्वामी कुणाला म्हणायचं हे आपल्या हातामध्ये माई बापा. लक्षात येतंय का? स्वामी कुणाला म्हणायचं हे आपल्या हातामध्ये. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की ज्याला तुम्ही स्वामी म्हणाल त्या स्वामीची तुम्हाला सेवा करावी लागेल. लक्षात घ्या. मग आम्ही म्हणतो की ताई खरंय, स्वामीची सेवा करायची, पण पूर्वी अशी कोणी स्वामीची सेवा केली का? जसं की आपल्या खैरेवाडीमध्ये जर शिंगाडे ताईचं कीर्तन घ्यायचं असेल तर अगोदर बैठकीमध्ये विचार केला जातो, ताईंचं कीर्तन अगोदर कोणी ऐकलंय का? बरोबर आहे की नाही? तसं आम्ही काय विचार करतो, स्वामींची सेवा तर आम्हाला जगद्गुरु तुकोबरायांनी करायला सांगितलं, मग पूर्वी अशी स्वामींची सेवा कोणी केली का? केले ना. कुणी केली? भक्त कमळाजी. आम्हा सगळ्याला ज्ञात आहे माई बापा की भक्त कमळाजी आपली गुरेढोरे घेऊन सोनारीच्या भागात गेले होते. त्या भागामध्ये गुरांसाठी चारा पाणी मुबलक प्रमाणामध्ये होते, म्हणून ते त्या भागामध्ये गेले होते. सोनारीमध्ये भैरवनाथाचं भलं मोठं मंदिर आहे, जागृत स्थान आहे, की तिथं गेल्यानंतर भक्त कमळाजी करायचे काय, तर दिवसभर गुरं राखायचे आणि संध्याकाळी सगळी गुरं आपल्या वाड्यामध्ये कोंडून जागची जागेला बांधून नदीवर यायचे, स्नान करायचे, तरवाडाची फुलं तोडून ओंजळीमध्ये घ्यायचे, नदीचं पाणी घ्यायचे, भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन देवाला त्या पाण्यानं स्नान घालायचे, फुलं वाहायचे आणि आपल्या जवळ जी भाकरी आहे त्यातला नैवेद्य दाखवायचे आणि मगच जेवण करायचे. दररोज त्यांचा हा नियम होता. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ते जेवण करत नव्हते. बरेच दिवस हे चाललेले होते. काही दिवसांनी त्या भागातला चारा संपलेला होता. आसपास बोलू नका. चारा संपल्यामुळं भक्त कमळाजींना आपल्या भागामध्ये यावं लागलं बोरवनात. आता इथं आल्यानंतर ते दिवसभर गुरं चरायचे. रात्री गुरं पुन्हा वाड्यामध्ये आणल्यानंतर पुन्हा नदीचं स्नान करायचे, तरवाड्याची फुलं तोडायचे, उंजळीमध्ये फुलं घेऊन पाणी घेऊन डोळे झाकून भगवंताची मानस पूजा करायची. या मानस पूजेला खूप महत्व आहे बरं माई बापा. भक्तीमध्ये उच्च कोटीतली जी भक्ती असते ती भक्त कमळाजींनी केलेली आहे. त्यामुळे माघारी आल्यानंतर ते काय करायचे तर मानस पूजा करायचे. डोळे झाकून उभं राहायचे. त्या मानस पूजेतून ते सोनारीला जायचे आणि तिथं जाऊन आपल्या उंजळीतली फुलं व्हायचे, देवाला अंघोळ घालायचे, नैवेद्य दाखवायचे, मग आल्यावर जेवण करायचे. असा त्यांचा 12 वर्ष नियम चाललेला होता. एकदा झालं काय की दररोज भक्त कमळाजी आपल्या साधनेतून तिथं जात होते, भगवंताची पूजा करत होते रात्रीच्या वेळी आणि पहाटे माघारी येत होते. एक दिवस तिथल्या गुरुवानी भगवंताच्या गाभाऱ्याचा दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण रात्री केलेली भगवंताची पूजा कुणीतरी मोडतंय आणि भगवंताला पाणी वाहून, तरवाडाची फुलं वाहून, नैवेद्य
नैवेद्य कोण दाखवतंय ते बघायचं. असं ठरवल्यानंतर हा जगाचा बाप, अनाथांचा नाथ, काळ भैरवनाथ आपल्या भक्ताच्या जवळ गेला आणि त्या मानस पूजेतून काळ भैरवनाथाने भक्त कमळाजींना सांगितलं की उद्या तू माझ्याकडे येऊ नको. का तर इथल्या पुजाऱ्यांनी ठरवले की जर भगवंताची पूजा मोडताना तो भक्त सापडला तर त्याला मारायचं. तुला ते सगळेजण मारतील, तू काय उद्या इकडे येऊ नको. पण जे निष्ठावंत भक्त असतात ना माई बापा, ते कशालाच घाबरत नाहीत. हे भक्त कमळाजी देवाला म्हणतात, देवा त्यांनी मारू द्या, हाणू द्या, अहो देवा काही करू द्या, तुमच्या चरणी जर माझा प्राण गेला, मला मरण आलं ना तरी चालेल, पण माझा नियम जो चाललाय तो मी मोडणार. माझा देह गेला तरी चालेल. देह जावो तुझी पंढरीनाथ. भक्त कमळाजी म्हणतात, देवा तुझ्या चरणाशी मला मरण जरी आलं ना तरी चालेल, पण मी माझा नियम मोडणार नाही. पण देव म्हणतात, हे बघ तू इकडे येऊ नको, पण तू जिथं आहे ना तिथं येऊन मी तुला दर्शन देतो. भगवंत कृपाळू आहे रे माई बापा. भगवंत म्हणतात की तू जिथं आहे ना तिथं येऊन मी दर्शन देतो. पण भक्त कमळाजी देवाला म्हणतात, देवा तुम्ही माझ्या जवळ आलाय हे मी कशावरून ओळखणार. त्यावेळी देव सांगतात की तू ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणी हिवराचं झाड आहे, वृक्ष. ज्यावेळी ते आता वाळून वटून गेलेलं आहे, ज्यावेळी त्याला पालवे फुटे त्यावेळी मी तुझ्याकडे आलोय हे लक्षात घे. भक्त कमळाजींना हे पटलं, म्हणून देवाला त्यांनी सांगितलं की उद्या मी येत नाही. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते गेलेच नाहीत. मात्र ज्या ठिकाणी भगवंत येणार होते त्या हिवराच्या झाडापाशी जाऊन थांबले. दिवसभर रात्रभर देवाची वाट बघत होते. आता देव येतील, मग देव येतील. हा भक्त असतो ना माई बापा, असाच असतो. भगवंताच्या बद्दल त्याच्या मनामध्ये एवढी आस असते की कधी माझा भगवंत येतोय, मी कधी त्याला बघतोय, कधी त्याचं दर्शन घेतोय असं वाटत असतं. म्हणून भक्त कमळाजी त्या झाडाजवळ उभे होते की माझा भगवंत कधी येतोय. पण दिवस गेला, रात्र गेली, देव काय आले नाही. ज्यावेळी भगवंताचं दर्शन त्या निष्ठावंत भक्ताला होत नाही ना ते त्याच्या हृदयाला वेदना होतात माई बापा. भक्त कमळाजींना वाईट वाटलं, दुःख झालं. काय रे पांडुरंग, अरे नाथ बाबा, अरे भैरवनाथा, काय चुकलं माझ्याकडून, तू का म्हणून आला नाहीस. तू मला सांगितलं होतं की तू येणार आहे, मात्र आला नाहीस तू का. काय चुकलं माझ्याकडून, काय झालं, का म्हणून आला नाही तू. भक्त कमळाजीने ठरवलं की आताच्या आता सोनारीला जायचं आणि भगवंताच्या चरणी आपला प्राण अर्पण करायचं. भगवंत तरी काय एवढा सहजासहजी भक्ताला भेटतो काय माई बापा. नाही, भक्ताची अनेक परीक्षा तो घेत असतो की भक्त कमळाजी विचार करतात की देवाकडे जायचं ना आपला प्राण अर्पण करायचा. जसं त्यांनी अंतकरणापासून ठरवलं प्राण अर्पण करायचं, त्या क्षणी त्यांच्या मनातला तो शुद्ध भाव भैरवनाथांनी जाणला, भगवंतांनी जाणला माई बापा.
आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा जो भगवंत आहे ना, हा भगवंत आमच्या धनाचा, आमच्या संपत्तीचा, आमच्या सोन्या नाण्याचा, आमच्या अन्नाचा भुकेलेला थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. माई बापा हो, लक्षात घ्या, भगवंत आमच्या धनाचा, संपत्तीचा, सोन्या नाण्याचा भुकेलेला नाही, तो भावाचा भुकेलेला आहे. भावळे आकळे रवी नाकळे कर्तरी आवळे तैसा हरी, भावे विन तत्वता परमार्थ नाही, हाता सकळ साधनांची माता जाण तत्वता सद्भाव, भावेन देवम कल्याण नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू. भावाशिवाय भगवंता कळला जात नाही. देवाच्या दारात आलोय, पण जर देवाबद्दल आमच्या मनामध्ये भाव नसेल, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास नसेल, तर कितीही वेळा इथं आला तर फायदा नाही. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला ना, घरी राहिला ना, ते घरी येऊन भेट देतो माई बाबा. जो विश्वास, जो शुद्ध भाव माझ्या भक्त कमळाजींच्या हृदयामध्ये होतो, तो भगवंताने जाणला की भगवंत लगेच चिंतामणी नावाच्या घोड्यावर बसले, हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि आले बोरवनामध्ये. बोरवनामध्ये भगवंत आलेलाय, काळ भैरवनाथ आलेला, ही नीरा नदीनं बघितलं आणि ती अभिमानानं गर्वानं दूधर्पा भरून वाहू लागली. देव आलेलाय ना म्हणून. पण देवानं हे काय केलं, त्या नदीच्या पलीकडच्या काठावरून इकडं जायचंय ना, तर डायरेक्ट घोड्यानं उड्डाण मारलं. उड्डाण करून माझ्या भैरवनाथाचा घोडा नदीच्या अलीकडे आला आणि ज्या खडकावर तो उतरला त्या ठिकाणी नाच करू लागला. की त्या चिंतामणी नावाच्या घोड्याच्या पाऊलांनी त्या खडकाला छिन्न विछिन्न करून टाकलं, म्हणून त्या ठिकाणाचं नाव घोडे उड्डाण असं पडलं. जे बोरवन आहे तर भगवंताचा घोडा उड्डाण करून आला म्हणून ते घोडे उड्डाण. भगवंताने ज्या ठिकाणी आपला त्रिशूळ मारला त्या ठिकाणी पाण्याची एक थोडीशी धार वाहू लागली. ती अजूनही वाहते, आम्हा सगळ्याला माहित आहे माई बापा, की भगवंत त्या ठिकाणी आले खरं, पण डायरेक्ट फक्त कमळाजीच्या समोर गेलेच नाही. मग भगवंत तरी बघा कसा आहे की आपल्या निष्ठावंत भक्ताची परीक्षा भरपूर घेत असतो, पण जो कोणी भगवंताच्या परीक्षेमध्ये पास होतो ना, भगवंत आयुष्यभर त्याची राखण करत असतो.